चीनच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शियान शहरातील टेराकोटा वॉर मेमोरियमला भेट दिली। चीनचा 2000 वर्षापूर्वीच्या इतिहासाची साक्ष सांगणारा टेराकोटा वॉर मेमोरियल चीनची राष्ट्रीय संपत्ती मानला जातो। शाक्सी वंशाच्या किन शी हुआंग यांच्या सैन्याला टेराकोटा आर्मी असं म्हटलं जातं। या वॉर मेमोरियलमध्ये 8000 चीनी सैनिकांच्या मूर्ती आहेत। कसा असेल मोदींच्या दौऱ्याचा आजचा दिवस पाहूया। सकाळी 9:25 पंतप्रधान मोदी शान मंदिराला भेट देणार। दुपारी 1 वाजता राष्ट्रपती जिनपिंग यांची भेट घेणार। दुपारी 2:20 पॅगोडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम। दुपारी 3:40 साऊथ सिटी वॉल येथे स्वागत। संध्याकाळी 4 वाजता राष्ट्रपती जिनपिंग यांच्या शाही कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थिती। रात्री 8:05 पंतप्रधान नरेंद्र मोदी बीजिंगमध्ये दाखल होतील। एकूणच हे सगळा आजचा दिवसाचा कार्यक्रम असेल। नरेंद्र मोदी पंतप्रधान आज चीनच्या दौऱ्यावर आहेत आणि या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं ते इथल्या चीनच्या सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक या सर्व गोष्टींवर चर्चा करून पुन्हा एकदा हिंदी चीनी भाई भाईचा नारा आळवण्याच्या दृष्टीनं त्यांनी पावलं उचलले। थेट दृश्य पाहतोय शियान चीनमधील चीनच्या 2000 वर्षापूर्वीच्या सगळ्या इतिहासाची साक्ष देणारं हे मेमोरियल आहे आणि या ठिकाणी पंतप्रधानांनी आज हजेरी लावली आहे। 8000 सैन्य किन शी हुआंग या राजाचं आणि या सैनिकांच्या आठवणी प्रित्यर्थ त्यांच्या 8000 मूर्ती। चीनच्या इतिहासाची, चीनच्या संपूर्ण संस्कृतीची दर्शन देणारं पुस्तक आणि याच निमित्तानं दिलेली मोदी यांची ही भेट। जागतिक वारसा सांगणारं एक ठिकाण म्हणून देखील या ठिकाणाची ओळख अवघ्या राष्ट्रात आहे। I'm deeply impressed by the extraordinary manner which this precious heritage has been preserved. 说兵马俑呢是世界的遗产，它是对中国文明成就的一个见证。你们把兵马俑保护得这么好，确实给我留下了非常深刻的印象。झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।